आणि खारघरमधल्या या पूर्वा प्ले स्कूलची तोडफोड करण्यात आली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचं कळतंय। याच पाळणाघरात या लहानग्या मुलीला मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी आता शेकाप आक्रमक झालेला आहे आणि पूर्वा प्ले स्कूलची तोडफोड करण्यात आली आहे। दरम्यान या प्ले स्कूलच्या चालक आणि ज्या आयाने हा मारहाणीचा प्रकार केलेला आहे त्या दोघांवरती सुद्धा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, काय माहिती? हा सर्व प्रकार घडल्यानंतर आता शेतकरी कामगार पक्षाने तोडफोड केलेली आहे। त्यांचे बोर्ड वगैरे सगळे तोडण्यात आलेले आहे। या ठिकाणी पॅरेंट जे उपस्थित होते त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि पॅरेंट्सकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर पालकांनीही या ठिकाणी मागणी केल्यानंतर खारघर पोलिसांनी आता 307 चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिच्या जी मुलगी आहे 10 महिन्याची, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघींमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता काल प्रियंका निकम यांना जो जामीन मिळाला होता त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे, कारण आता हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर दोघींमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। विनायक, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।